श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुचे स्वामित्व असलेल्या धनुराशीत सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ यांचा चतुर्ग्रही योग आहे. यामुळे 4 राजयोग जुळून आले आहेत. विशेष म्हणजे यासह 2026च्या सुरुवातीला अतिशय शुभ मानला गेलेला गजकेसरी राजयोग जुळून आलेला आहे. 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:25 चंद्र मिथुन राशीत प्रवेश करून गुरु वक्री चलनाने विराजमान आहे. गुरु आणि चंद्र यांच्या युतीने हा शुभ गजकेसरी योग जुळून आलेला आहे. 3 दिवस हा गजकेसरी योग कायम असणार आहे. चंद्राने कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर गजकेसरी योगाची सांगता होईल. 2026 या वर्षात गुरु मिथुन राशीत मार्गी होऊन कर्क राशीत प्रवेश करेल. कर्क ही गुरुची उच्च रास मानली गेली आहे. तत्पूर्वी मिथुन राशीत जुळून आलेल्या 2026च्या पहिल्या गजकेसरी योगामुळे अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, पद, पैसा, यश, प्रगती, नोकरी, व्यापारात नफा, गुंतवणुकीतून फायदा प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पहिली रास आहे मेष. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. व्यक्तिमत्वाला उजळवण्याचा आणि जीवनाच्या महत्त्वाच्या क्षेत्रात ओळख निर्माण करण्याचा हा काळ आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन यश आणि सकारात्मक बदल दिसू शकतात. देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग समोर येतील. भौतिक सुखसोयींचा अनुभव येऊ शकतो. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. मानसिक समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक दर्जा मजबूत होईल. पुढची रास आहे वृषभ. गजकेसरी योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. संवाद कौशल्य वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा प्रशंसा मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ व्यवहार पूर्ण होण्याचा आणि नफ्यात वाढ होण्याचा संकेत देतो. कौटुंबिक जीवनात आनंद, शांतता आणि आदर वाढेल. यानंतरची रास आहे मिथुन. गजकेसरी राजयोगाच्या निमित्ताने चांगला काळ येऊ शकतो. या काळात उत्पन्न लक्षणीयरित्या वाढेल. या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा नवीन करार, भागीदारी आणि नफ्याचा काळ असेल. या काळात आर्थिक लाभाचे मार्ग उघडतील. पुढची रास आहे कर्क. अनेक क्षेत्रांमध्ये फायदे मिळू शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकते. परदेश प्रवासाची शक्यता आहे. याशिवाय यश मिळू शकते. शत्रूंचा पराभव होईल. करिअरमध्ये काही मोठी कामगिरी मिळू शकते. पदोन्नतीसोबत आर्थिक लाभही होऊ शकतो. आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. एखाद्या मोठ्या कराराच्या अंतिम टप्प्यात व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. पुढची रास आहे कन्या. गजकेसरी राजयोगाची निर्मिती लाभदायक ठरू शकते. या काळात कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन करार, भागीदारी आणि नफ्याचा असेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. पुढची रास आहे तूळ. हा काळ फायदेशीर ठरू शकतो. या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. मानसिक संतुलन सुधारेल. जुन्या गुंतवणूक योजनांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. या काळात देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता.
धैर्य आणि शौर्य वाढेल. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. पुढची रास आहे धनु. गजकेसरी राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात विवाहित व्यक्तींना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि मानसिक संतुलन सुधारेल. या काळात मागील गुंतवणूक आणि योजनांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि व्यक्तिमत्व सुधारेल. पुढची रास आहे कुंभ. गजकेसरी योगात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात यश मिळवू शकतात. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. लेखन, कला, माध्यम किंवा तंत्रज्ञान यासारख्या सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्यांना ओळख आणि संधी मिळू शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन गोड होईल. मानसिक संतुलन मजबूत होईल. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.